हॅलो एव्हरीवन. सो वेलकम टू द नेक्स्ट पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं तर पर्सनल फायनान्समधल्या दोन मेन एरियाज. त्यामध्ये फर्स्ट वन होता इन्कम, सेकंड वन होता स्पेंडिंग्स. इन्कममधले दोन इन्कम सोर्सेस बघितलेले, स्पेंडिंग्समध्ये एक्सपेन्सेस बघितलेले, ज्यामध्ये बिल्स, EMI, मॉर्गेज, टॅक्सेस, फूड, एंटरटेनमेंट हे सगळे एक्सपेन्सचे कॉलममध्ये येतात. इन्कममध्ये ॲक्टिव्हली सॅलरी, रेंट, कोचिंग, एव्हरी काइंड ऑफ इन्कम ज्या यामधून तयार होत आहे तो इथे येईल जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. यानंतर जो पर्सनल फायनान्समधला जो थर्ड पार्ट आहे तो आपण लर्न करणार आहोत किंवा त्याची इन्फॉर्मेशन घेणार आहोत, तर तो असेल सेविंग्स. जो थर्ड थिंग आहे जे आपल्याला लर्न करायचं आहे विच इज सेविंग्स. आणि सेविंग्समध्ये कशासाठी केली जाते किंवा सेविंग्स का करतात लोक, तर फ्युचरमधले स्पेंडिंगसाठी सेविंग केली जाते, इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा खर्च करण्यासाठी सेविंग्स मेनली केली जाते. फ्युचरमधल्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा पैसे खर्च करण्यासाठी सेव्ह केले जातात. तर सेविंग कुठल्या रूपात केली जाते जनरली, तर ती 3 टाईपमध्ये सेविंग्स केली जाते. फर्स्ट इज फिजिकल कॅश. तुम्ही सेविंग्स केली जाते ती सगळ्यांकडून फिजिकल कॅश या फॉर्ममध्ये केली जाते. सेकंड जो फॉर्म आहे तो आहे सेविंग बँक अकाउंट. जे आहे सेविंग बँक अकाउंट तो पण एक फॉर्म असेल. आणि थर्ड जो आहे ते आहे मनी मार्केट. मनी मार्केटमधल्या सिक्युरिटीज. या 3 फॉर्ममध्ये सेविंग्स कन्सिडर होतात. सिक्युरिटीज एकतर फिजिकल कॅश, सेविंग बँक अकाउंट और मनी मार्केटमधल्या सिक्युरिटीज. आणि ह्या कशासाठी केल्या जातात, तर फ्युचरमध्ये हेच पैसे सेव्ह झालेले तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स म्हणून वापरू शकता किंवा खर्च म्हणून वापरू शकता. म्हणजे जे बॅलन्स राहत आहे त्यामधले काही पैसे तुम्ही फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी ठेवता किंवा स्पेंडिंग खर्च लागेल म्हणून ठेवता. आणि ते कोणत्या स्वरूपात असतात, जे बॅलन्स आपण लास्ट पार्टमध्ये बघितलं आहे 10,000 रुपीज, ते या फॉर्ममध्ये तुम्ही एकतर ठेवता किंवा बँकेत ठेवता. मग यानंतर काय होतं की जे फ्युचरमधले इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा जे तुम्ही पैसे टाकत आहात तो वालाच पार्ट असेल जो मेन कोर एरिया आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट्स बोललं जाईल. की सेविंग्स नंतर जो मेन एरिया आहे जिथे लोक काम करतात तो आहे इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे एक वेळसाठी तुम्ही इनफ अमाऊंट जर सेव्ह केली जी तुमची 4 महिने 5 महिने सगळ्या तुमच्या नीड्स भागवणार असेल, 5 महिने तुमचे जर रनिंग कॉस्ट असेल पुढच्या, आणि तेवढी जर तुमच्याकडे इनफ सेविंग असेल, तर मग रेस्ट अमाऊंट तुम्ही काय करता, तर इन्व्हेस्ट करायचा प्लॅन करता. इन्व्हेस्ट करायचा प्लॅन करता म्हणजे काय करता, तर तुम्ही अशा काही ॲसेट्स बाय करता ज्यांच्याकडून आपण एक्सपेक्ट करतो की मॅक्सिमम इन्कम जनरेट होईल. अशा ॲसेट्स परचेस करतो की ज्याच्याकडून आपण नवीन जास्तीचं इन्कम तयार होईल. म्हणजेच तुम्ही उरलेले जे काही पैसे असतील ते स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायला प्रेफर करता किंवा तुम्ही तेच पैसे मंथली SIP चालू करता म्युच्युअल फंडशी, किंवा तेच पैसे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचा प्लॅन करता जमीन वगैरे घेऊन, किंवा तेच पैसे तुम्ही गोल्ड, सिल्वर हे ज्या काही कमोडिटीज आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती, यांना बाय करण्यासाठी प्लॅन करू शकता. किंवा मग अशा पण काही इन्व्हेस्टमेंटच्या थिंग्स आहेत जसं की आर्टला पण पुढे जाऊन खूप महागाचा रेट मिळतो. जसं स्टॉक्स स्वस्तात खरेदी करून मॅक्सिमम रेटनी प्लॅन करता, सिमिलरली आर्ट पण स्वस्तात घेऊन तुम्ही महागात विकू शकता. आणि हे सगळे जे फॉर्म आहेत हे इन्व्हेस्टमेंटचे आहेत. आणि याचा मेन पर्पज हा आहे की मी आज 10 रुपयांनी एखादी आर्ट खरेदी करतोय, तर मी एक्सपेक्ट करतो की ते मी 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी त्याचा भाव हा मॅक्सिमम झाला पाहिजे, 20 झाला पाहिजे, 15 झाला पाहिजे, 25 झाला पाहिजे, वॉट एव्हर. यासोबत रिस्क पण येणार आहे, याच्यासोबत रिस्क पण येणार आहे. आणि जेव्हा आपण ही रिस्क घेतोय तर त्याच्या बदल्यात आपण जास्त पॉझिटिव्ह रिटर्न्स प्रोड्यूस होतील असं एक्सपेक्टेशन्स पण ठेवतोय. आणि हे पैसे आपण ठेवतो कुठे आहोत, ॲसेट्समध्ये. तुमच्या नजरेमध्ये जमीन ही एक ॲसेट आहे, लाईकवाईज रिअल इस्टेट, तर याला बोललं जाईल इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट हा स्वतःतल्या स्वतःत खूप मोठा टॉपिक आहे. तर त्यामध्ये जनरली लोक पैसे कशामध्ये टाकतात ते वाले टॉपिक्स आपण इथं लर्न करूया. सो सध्या खूप सारे लोक इन्व्हेस्टमेंट्स या स्टॉक मार्केटमध्ये करत आहेत. त्यानंतर भरपूर लोक SIPs थ्रू म्युच्युअल फंड्समध्ये पण करत आहेत. त्यानंतर अजून एक आहे विच इज बॉन्ड. बॉन्ड काय असतं, तर डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे गाईज. तुम्ही कंपन्यांना पैसे देता, कंपन्या ग्रोथसाठी तुमच्याकडून XYZ पर्सेंटेजने ते पैसे घेतात.
आणि ही पण एक इन्व्हेस्टमेंटच आहे. त्यानंतर बॉन्डसोबतच बँकेमध्ये आपण FDज वगैरे करतो, फिक्स्ड डिपॉझिट्स 8%, 9%, 10% वेगवेगळ्या स्कीम्स असतात पोस्टाच्या वगैरे, त्या पण आपण कन्सिडर करतो ॲज अ इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेट पण यामध्ये येतं एव्हरीवन, यामध्ये रिअल इस्टेट पण येतं आणि आर्ट, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर होतात इन्व्हेस्टमेंट्समध्ये. तुम्ही तुमचे पैसे यामध्ये टाकू शकता. जे काही तुमचं बॅलन्स राहत आहे त्यामधून तुम्ही सेव्हिंग्स करता आणि सेव्हिंग्स नंतर XYZ अमाऊंट, XYZ पर्सेंटेज ऑफ युअर अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करायला पण प्रेफरन्स देता आणि त्यासाठी हे सगळे वेज कन्सिडर केले जातात. यानंतर लास्ट पार्ट जो आहे तो आहे प्रोटेक्शन. सडनली सपोज तुमच्यावरती एखादा आघात होतो आहे, कोविडसारखी सिच्युएशन येते की खूप जास्त प्रमाणामध्ये एखादी महामारी टाईप, पॅन्डेमिक टाईप सिच्युएशन तयार होतं आहे आणि सडनली तुम्हाला हेल्थच्या रिझन्समुळे पैसे खर्च करायला लागतात फॅमिलीमध्ये वगैरे. मग तुम्ही त्याच्या सेफ्टीसाठी काय करता, तर इन्शुरन्स बाय करता. तर प्रोटेक्शन्स म्हणजेच काय, तर आपण एक गार्ड ऑलरेडी बाय करून ठेवतो अशा एक्स्ट्रीम डेंजरस सिच्युएशनसाठी, जे की सडन येणारे जे काही थिंग्स आहेत आपल्यावरती, मेडिकल्सला रिलेटेड किंवा मग लाईफ इन्शुरन्स असेल, जे आपल्या नंतर आपल्या लाईफसाठी सेफ्टी प्रोड्यूस करून देतात, तर त्या सगळ्या गोष्टींना आपण प्रोटेक्शनमध्ये ॲड करतो. जसं की यामध्ये हेल्थ इन्शुरन्सला आपण कन्सिडर करतो आहोत. आपण XYZ प्रीमियम बाय करतो आणि त्याच्या रिटर्नमध्ये आपण काय करतो आहे, तर एक कव्हरिंग एक्सपेक्ट करतो आहोत XYZ कंपनीकडून. सेकंड थिंग असेल लाईफ इन्शुरन्स पण याचाच एक भाग आहे. सो हे मेन 5 टॉपिक्स आहेत गाईज. या 5 टॉपिक्सवरतून तुम्ही तुमचा पर्सनल फायनान्स मॅनेज करू शकता. आता लाईफ इन्शुरन्समध्ये टर्म प्लॅन वगैरे ह्या सगळ्या थिंग्स तुम्ही परत जाऊन डिटेल्समध्ये लर्न करू शकता. प्रत्येक जो टॉपिक असेल त्याची काहीतरी व्हॅल्यू तुमच्या आयुष्यामध्ये ॲड होत राहणार आहे आणि या 5 थिंग्सवरतूनच तुम्ही स्वतःचा एक कोर्स ऑफ ॲक्शन रेडी करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमचा पर्सनल फायनान्स प्लॅन करू शकता की तुमचे जे काही गोल्स असतील किंवा ज्या तुमच्या नीड्स असतील त्याला तुम्ही एका व्यवस्थित रेंजमध्ये प्लॅन करत आहात आणि त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन डिझाईन करताय. आता हे जेव्हा तुम्हाला बेसिक थिंग्स लर्न होतील त्यानंतर याचं ॲसेसमेंट केलं जाईल. म्हणजेच 5 स्टेजमध्ये हे काम केलं जातं गाईज. एकदा जर तुम्ही याच्यामध्ये काम करत आहात, फर्स्ट थिंग जी आहे ती आहे ॲसेसमेंट. ॲसेसमेंट म्हणजे काय, तर मूल्यांकन करणे की माझे गोल्स काय आहेत, मला कधी काय हवं आहे. ॲसेसमेंट की तुम्ही त्या सगळ्या सिच्युएशनची परिस्थिती आणि हीट अंडरस्टँड करताय. त्यानंतर तुम्ही ठरवता गोल्स की हे मी कितीपर्यंत करणार आहे, काय करणार आहे. त्यानंतर तुमचा प्लॅन डेव्हलप होईल की मी तिथपर्यंत पोचणार कसं आहे. जे काही तुम्ही कोर्स ऑफ म्हणजे कसं पोचायचं आहे, मला माझा जो काही गोल आहे तिथपर्यंत कसं पोचायचं आहे. त्यानंतर फोर्थ थिंग काय आहे, तर तुम्ही ह्याचं एक्झिक्युशन कधी चालू करताय. म्हणजे तुम्ही सेव्हिंग्समध्ये कसं बघताय, इन्व्हेस्टमेंट्समध्ये कसं बघताय, प्रोटेक्शनमध्ये काय ॲड करताय, कधी करताय आणि त्याच्या एक्झिक्युशनसाठी तुम्ही बेस्ट वे कसा अप्रोच शोधताय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मूल्यांकन करणे, त्या गोष्टीचं ॲनालाइज करणे की त्यानंतर तो गोल कधीपर्यंत मला अचीव करायचा आहे. मग प्लॅन बनवणार, एक्झिक्यूट करणार आणि एकदा एक्झिक्युशन चालू झाले की त्याला परत मॉनिटर करत राहणार की हे जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे का, हे जे चालू आहे हे व्यवस्थित चालू आहे का. जर हे चालू असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर त्याचं परत तुम्हाला जाऊन आकलन करावं लागेल की ओके मी ह्याला परत कन्सिडर करतो आणि ह्याच्यामध्ये हे चेंजेस नेसेसरी आहेत. म्हणजे माझ्या मे बी अगोदर इन्व्हेस्टमेंट्स या रिअल इस्टेटमध्ये जात होत्या किंवा कमोडिटीजमध्ये जात होत्या, आता मी त्याला डायव्हर्सिफाय करतो, आता मी त्याला म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्समध्ये सुद्धा कन्सिडर करतो. तर ह्या सगळ्या थिंग्स तुम्हाला त्यामध्ये करता येतील जेव्हा तुम्ही ह्याला मॉनिटर कराल किंवा ह्याला परत आकलन कराल. जिथे सगळ्यात जास्त चांगला रिटर्न मिळतं त्या गोष्टी बेसिकली. सो हा व्हिडिओ पण आपण इथे थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग. आय होप यू लाईक द थिंग्स आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा.